महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। शिरूरच्या जागेवरून अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामना रंगणार असल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिल्यानं आता अजित पवार शिरूरमधून विधानसभा लढवणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये सुरू झाली आहे। त्यामुळे आता अजित पवार खरंच इथून उभे राहणार की इथं दुसरा कोणी उमेदवार देणार, त्याचप्रमाणे अशोक पवारांसाठी अजित पवारांचं आव्हान हे किती आव्हानात्मक ठरणार याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। मंडळी, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघात हालचालींना प्रचंड वेग आलाय आणि त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवारांचं शिरूरमधील नावरा येथील भाषण। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार अशोक पवार यांना मंत्री करू असं जाहीर केलं। त्यावर नावरा इथं सभेदरम्यान अजित पवारांनी आमदार अशोक पवार यांच्यावर निशाणा साधत मंत्री बनायला निघाले काय, हे आमदारच कसे होतात ते बघतो असे म्हणत आव्हान दिले। त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार हे शिरूरमधून लढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत अशोक पवारांना घेरण्यासाठी अजित पवार कोणती रणनीती व डावपेच आखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शिरूरमधून आता स्वतः अजित पवारच उभा राहणार असल्याच्या चर्चांमुळे शिरूर मतदारसंघ हा राज्यभर चर्चेत आलाय। 1995 पासून सलग 6 टर्म आमदार म्हणून अजित पवार हे बारामतीमधून निवडून आलेत, परंतु राज्यात गेल्या काही दिवसांमधली राजकीय परिस्थिती पाहता अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले असून त्या दृष्टीने चाचपणी देखील सुरू आहे। त्यामुळे अजित पवार हे शिरूरमधून लढवणार की महायुतीमधील घटक पक्षांमधील कोणता उमेदवाराला उभं करणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे विद्यमान आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना अशोक पवार हे अजित पवारांचे समर्थक मानले जायचे, परंतु राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले, पण अशोक पवारांनी मात्र शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं। तसेच लोकसभा निवडणुकीवेळी शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर जोमाने प्रचार करत आमदार पवार यांनी कोल्हे यांच्या विजयात मोठं योगदान दिलं। राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार होते जे शरद पवारांसोबत राहिले। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर अशोक पवार हे मंत्री होणार असं निश्चित असल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगतात। आता शिरूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो हे थोडक्यात पाहूया। 2009च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अशोक पवार यांना 53,936 तर अपक्ष असलेले बाबुराव पाचरणे यांना 46,369 मतं मिळाली, तर 7,567 मतांनी अशोक पवार निवडून आले। त्यानंतर 2014च्या निवडणुकीत बाबुराव पाचरणे हे भाजपकडून निवडणुकीला उभे राहिले व त्यांना 92,579 तर त्यांच्या विरुद्ध असलेले अशोक पवार यांना 81,638 मतं मिळाली व 10,941 मतांनी बाबुराव पाचरणे निवडून आले। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत अशोक पवार हे पुन्हा एकदा निवडून आले व त्यांना 1,45,131 तर भाजपचे बाबुराव पाचरणे यांना 1,03,627 मतं मिळाली आणि 41,504 मतांनी बाबुराव पाचरणे पराभूत झाले व अशोक पवार विजयी झाले। अशोक पवार हे राजकारणात जुने आहेत, प्रशासनाला हाताशी धरून काम कसं करायचं हे त्यांना माहिती आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांची त्यांना साथ आहे। 2 वेळा शिरूरचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय, परंतु लोकांच्या चिरकाल लक्षात राहील असं काम त्यांच्याकडून झालं नाही। विकास कामांपेक्षा राजकारण डोक्यात ठेवून अशोक पवार कायम वागतात अशी त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी दिलेल्या आव्हानामुळे शिरूर मतदारसंघात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरं म्हणजे खरंच अजित पवार शिरूरमधून उभा राहणार की दुसराच कोणी उमेदवार इथं असणार हे देखील थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।